नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। मागच्या आठवड्यात माझी मैत्रीण मंजू तिचा फोन आला। अगं रेश्मा आली आहे अमेरिकेहून, राहणार आहे महिनाभर, पण ये ना, भेट होईल तुझी। बरं बरं येईन एखाद दिवशी, मी तिला फोनवर बोलली। आणि 7-8 दिवसानंतर संध्याकाळी भाजी आणायला जायचं होतं मला। त्या भाजी मंडईच्या जवळच तिचं घर होतं। मी तिच्या घरी गेले। मंजूची मैत्रीण रेश्मा अमेरिकेला होती 2 वर्षापासून। काहीतरी कॉन्ट्रॅक्ट होतं तिच्या नवऱ्याचं, त्यामुळे 2 वर्षापासून ती तिकडेच होती। आणि फक्त मे महिन्यामध्ये वगैरे एखादा महिनाभर सुट्टी काढून यायची ती। दारात पाऊल ठेवले तर लसणाचा सगळा घमघमाट यायला लागला मला। अगं बाई, लसूण घालून तू काय पक्वान्न करतेस की काय लेकीसाठी? मी मंजूला विचारलं। मंजू हसतच पुढे आली। अगं पक्वानच करते, पिठलं करते मी लसूण घालून। पिठलं? मला आश्चर्यच वाटलं। का ग, अमेरिकेतून लेक आली, जरा गोडाधोडाचं पूर्णावरणाचं स्वयंपाक करायचं, पिठलं हे काय? इतक्यात रेश्मा बाहेर आली। अगं मावशी, खरंच वर्ष झालं बघ मला पिठलं करून। आता 2-3 दिवस झाले ना, रोज मला माझी एक आईला फरमाईश असते। आज मी तिला सांगितलं होतं, आज मला पिठलं भाकरी खायचं। खरंच वर्ष झालं मला पिठलं भाकरी खाऊन। अगं बाई, अगं पण तिकडे इंडियन हॉटेल्स आहेत ना? आहेत ग, सगळं खरं, पण त्या किमती बघून पोटात गोळा येतो, ते खावंसच वाटत नाही बघ। आणि शेवटी आईच्या हातची चव ती काय वेगळीच ना ग। हो हो, बरोबर आहे तुझं म्हणणं। आम्हाला तर किती वाटतं तू अमेरिकेत राहतेस, किती छान राहतेस। हो 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 ग मावशी, दुरून डोंगरे साजरे बरं का। असं का ग म्हणतेस रेश्मा? अगं आपल्या भारतातली जे पदार्थ आहेत ना, जे खाण्याची आपली चंगळ आहे ना, तिकडे अजिबात नाही बघ। पिझ्झा बर्गर ज्यांना आवडतं ना, त्यांनी राहावं अमेरिकेत। अगं सगळं मिळतं म्हणे तिकडे, इंडियाचं सगळं मिळतं। हो अगं मावशी, तुला काय सांगू, बस आता जरा आपण आता गप्पा मारूया। अगं पण तुला पगार तर भरपूर आहे ना, तुम्ही 2 जण एवढे नोकरी करता, मी तिला विचारलं। हो हो, पगार खूप आहे, पण 33% आम्हाला पगारावर टॅक्स भरावा लागतो बरं का। नंतर 15% घर भाडे EMI भरावा लागतो। कारचा EMI 5% असतो बरं का। आणि स्वतःचा विमा, आपला विमा काढावा लागतो स्वतःचा, तो 10% भरावा लागतो। म्हणजे असे सगळे पैसे भरून, आणि शिवाय प्रचंड महागाई। पैसा आमच्या दोघांचाही आहे, त्याचाही पगार आहे, माझाही पगार आहे, पण हे असे सगळे खर्च असतात बघ। आणि मग जीव अगदी मेटाकुटीला येतो ते खर्च भागवता भागवता। महत्वाचं म्हणजे तिथे कामवाली मिळत नाही। सगळी कामं, प्रत्येक काम आपल्याला हाताने करावं लागतं। धुणं, भांडी, फरशा पुसणं, स्वयंपाक, भाजीपाला, एवढंच काय, सकाळी उठल्याबरोबर आपल्याला दूध लागतं, भाजी लागते। उठल्यावर माझ्या नवऱ्याला गाडी काढावी लागते, आणि दूध, पेपर, भाजी सगळं जाऊन घेऊन लागतं। गाडी असल्याशिवाय तिथे कामच भागत नाही। आपल्यासाठी काही जवळजवळ दुकानं बिकानं काही नाही बरं का। गाडी घेऊन जायचं, सगळं काय काय ते सामान आणायचं, आणि मग 2-3 दिवसाचं दूध बीध घेऊन यायचं, असं करावं लागतं तिथे। बरं ते असू दे, बाकी काय तुला सांगते मी, बाकीचे खर्च सुद्धा परवडत नाहीत। अतिशय महागाई असते अगं तिकडे। आणि 7-8 दिवस आम्ही, सोमवार ते शुक्रवार 8 दिवस आम्ही जवळजवळ 13-14 तास काम करतो त्या कंपनीमध्ये। एक तर कामाला जाताना आधी 2-2 तास ड्रायव्हिंग करायचं, जाताना 2 तास, येताना 2 तास, आणि तिथे 12-13 तास काम करायचं। म्हणजे अगदी कंबरं मोडून जातं बघ। घरी यायला एनर्जीच राहत नाही। जे असेल ते रेडीमेड फूड घ्यायचं आणि बका खायचं, झोपून जायचं। बरं शनिवार रविवाराला तो तरी आराम आहे का? बिलकुल नाही। मग लॉन्ड्रीचं काम, घराची साफसफाई, भाज्या आणणं, सगळं हे आणणं, सगळं आणून ठेवायचं, आणि मग पुढचे 5 दिवस परत ते धावपळीत घालवायचे। हे असं जीवन आहे बघ। अगदी कंटाळा आलाय अगदी खरोखर। आता हे 3 वर्षाचं याचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना, 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की आपली भारतात येणार। नको तो पैसा, नको ते हे, असं वाटायला लागलंय। अगं असं काय म्हणतेस तू? मला आश्चर्यच वाटलं। आमच्या डोळ्यासमोर तर किती स्वप्न आहेत, अमेरिकेत राहणारे किती छान राहतात, किती छान छान चौकीत राहतात। सगळं खरं आहे मावशी, पण आपल्या भारतासारखं सुख नाही बरं तिथे। आपल्याला इकडे कशी खाण्यापिण्याची रेलचेल, तिथे अगं साध्या साध्या भाज्या मिळत नाही। साध्या साध्या गोष्टीसाठी तरसावं लागतं तिथे खरंच। आपण जर प्रत्येक गोष्ट, ज्याला की नाही पिझ्झा, बर्गर, ते ब्रेड हे आवडतं ना, सँडविचेस,
किंवा त्या कडक पोळ्या त्या फ्रीजमध्ये ठेवून खायच्या, असं ज्यांना आवडतं ना त्याने आरामात अमेरिकेत राहावं. पण आपल्यासारख्याला साधारण भात आणि आमटी खायची सवय आहे ना, आपलं राहणं काही शक्य नाही. बघ म्हणजे नवऱ्याला आवडत नाही, मलाही आवडत नाही ते, पण कसे कसे आम्ही दिवस काढतो तिथे. बरं रस्त्याने आपण बिनधास्त फिरू पण शकत नाही तिथे. का ग, मी तिला विचारले. अगं बेगर्सची मोठी समस्या आहे तिथे. आता हल्ली काय झालंय, आपण ऑनलाईन पेमेंट करतो, त्यामुळे आपण खिशात पैसे ठेवत नाही, हो की नाही. पण ते बेगर्स काय करतात, रस्त्यातच आपल्याला गाठतात, पिस्तूल दाखवतात आणि आपल्या खिशात जर कोणाचे पैसे नसतील ना, सरळ गोळ्या घालून त्यांना मारून टाकतात. त्यामुळे आजकाल लोक तिथे रस्त्याने फिरताना खिशात पैसे घेऊन फिरतात. ते बेगर जर त्यांनी पकडलं तर सरळ जवळपासचे पैसे काढून द्यावे, म्हणजे आपला जीव तरी वाचेल. असं झालंय मग तिथे, म्हणजे इतकं भयानक वातावरण. बापरे, मी तर हपकूनच गेले तुझ्या तोंडून ऐकून. खरंच म्हणजे दिसतं तसं नसतं हेच खरं नाही का. म्हणजे ही म्हणाली, रेश्मा म्हणाली, खरं आहे का मावशी, आपल्या ज्या भारतात जे सुख आहे ना ते खरोखरच तिकडे नाही. आपण मला ते 15 ऑगस्टच्या वेळेस वगैरे गाणे आठवायचे. गाणं म्हटलेलं आठवलं, जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश आहे मेरा. सोने की चिडिया पूर्वी होत्या, पण खरोखर या सोन्याप्रमाणे आपल्याकडे जे धान्य पिकतं त्याचा तर आपण मनसोक्त उपभोग घेऊ शकतो. आपण इकडे बिनधास्त फिरू शकतो. आपल्याला रस्त्याने फिरताना कशाची भीती नसते. आपण आपल्या देशात फिरतो याचा आपल्याला खरोखर मोकळेपणाने फिरतो याचा खरोखर आपल्याला अभिमान आहे. रेश्मा म्हणाली, मावशी तू काही म्हण, भारत ते भारतच, भारतातली सर तिकडे काही येणार नाही. खरंच ईस्ट या वेस्ट, इंडिया इज द बेस्ट. काय म्हणालीस परत म्हण. अगं मावशी, लहानपणी मी म्हणायचो ना, ईस्ट या वेस्ट, इंडिया इज द बेस्ट. खरंय खरंय, अगदी खरंय बरं तुझं. मग काय विचार आहे तुझा. हे बघ आता 2 वर्ष झाले मावशी आता आमचे, हो की नाही. आता हे 3रं वर्ष झालं आम्ही आपली मायदेशी परत येणार. ते जी मिळेल ती नोकरी करू, पण नाही जाणार आम्ही अमेरिकेला. बरं बरं चल, माझ्याकडे कधी येतेस मग जेवायला. काय करशील तू सांग मला. तू म्हणशील ते कुठलं म्हणलेस ते पिठलं पण करेल. छे पिठले नको, मस्त धपाटे कर, दही धपाटे तुझ्या आजचे. हो ये ना, जावायला पण घेऊन ये. मंजू चल येते का मी, तुम्ही सगळेजण या. केव्हा येता, गुरुवारी. चालेल या मग दही धपाट्याचा बेत करू आपण. नक्की या बरं. असं म्हणून मी तिचा निरोप घेतला. मैत्रिणींनो, खरंच मला तिचं म्हणणं पटलं. माझ्या कानात शब्द घुमत राहिले. ईस्ट या वेस्ट, इंडिया इज द बेस्ट. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. परत एकदा धन्यवाद तुमच्या सर्वांचे.